authenticate. I'll also come and say hello. Yes, sir. Come, let's stand together. Let's stand together. Let's do it together. Come do it together. सर मतलब जगह चोरी थी आपको लेकर कहीं बाइट दे रहे तो कह रहे थे कि आप राहुल गांधी जवळ येताच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी अचानक निघून गेले. राहुल गांधींनी हात धरून थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही ते का थांबले नाहीत. संसदेबाहेर घडलेला हा क्षण आता देशभर चर्चेचा विषय बनलेला आहे. नेमकं त्या व्हायरल व्हिडिओमध्ये काय घडलं, चला तर पाहूया. दिल्लीतील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने शाब्दिक चकमक सुरू असतानाच आता संसद भवनाबाहेर घडलेला एक छोटासा प्रसंग सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलेला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे माध्यमांशी संवाद साधताना दिसतात. त्याच वेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी तिथे येतात. कॅमेऱ्यात दिसणाऱ्या दृश्यानुसार राहुल गांधी जवळ येताच प्रल्हाद जोशी पुढे निघू लागतात. यानंतर राहुल गांधी त्यांना हाताने थांबवत जाऊ नका, सोबत बाईट देऊया असे म्हटल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येते. मात्र त्यानंतरही प्रल्हाद जोशी थांबत नाहीत आणि पुढे निघून जातात. हा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून काही मिनिटातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तसेच हा व्हिडिओ विविध राजकीय पक्षाच्या समर्थकांकडूनही मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आला. त्यामुळे चर्चेला आणखी उधाण आलं. मात्र या व्हिडिओवरून अनेक दावे केले जात असले तरी प्रल्हाद जोशी आणि राहुल गांधी किंवा संबंधित पक्षांकडून या प्रसंगाबाबत अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. त्यामुळे नेमकं काय घडलं किंवा प्रल्हाद जोशी पुढे का निघून गेले याबाबत ठोस निष्कर्ष काढणं सध्या योग्य ठरणार नाही. राहुल गांधी जवळ आल्यानंतर प्रल्हाद जोशी तिथून पुढे निघून जाण्यामागे नेमकं काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं? हा फक्त योगायोग होता की त्यामागे काही राजकीय संदेश दडलेला आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.